नमस्कार, मी अनुजा धाकरस. तुम्ही पाहतात मुंबई तक. ज्याची वर्षभर वाट पाहिली ती कोरोना लस तर आली, पण घ्यायला कोणी तयार का नाहीये हा प्रश्न सध्या अनेकांना पडतोय आणि त्यावरून अनेकांचा लस घेण्याकडचा दृष्टिकोन सुद्धा बदलतोय. मुंबईतल्या जे हॉस्पिटलमध्ये मंगळवारी 100 पैकी फक्त 13 जणांनी लस घेतली. जे हे महाराष्ट्रातील त्या 6 हॉस्पिटलपैकी एक आहे जिथे भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस दिली जाते. आता यामागे 3 कारणं असू शकतात. एकतर ही लस कोवॅक्सिन आहे म्हणून तिथले कर्मचारी घेत नसतील. दुसरं म्हणजे लसीबाबतच एकंदरीत त्यांच्या मनात भीती किंवा काही शंका असतील. आणि किंवा तिसरं म्हणजे तांत्रिक बिघाडही असू शकतो. लसीकरणाच्या दुसऱ्याच दिवशी कोविन ॲपमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. फक्त जेच नाही तर भारत बायोटेकची कोवॅक्सिन देण्यात येणाऱ्या उर्वरित 5 ठिकाणीही काहीशी अशीच परिस्थिती आहे. औरंगाबादच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्येही केवळ 14 जण आले होते, जे की पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी 74 जण आलेले. अमरावतीमध्ये 38 तर पुण्यात 35 जणांनीच लस घेतली. आता यावरून लोकांचा कोवॅक्सिनवर विश्वास नाहीये असं म्हणायचं का? तर तसंही ठामपणे सांगता येत नाही, कारण सोलापूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्येही कोवॅक्सिन लस देण्यात येते. पण तिथे शनिवारी 57 जणांनी लसीचा डोस घेतला तर मंगळवारी सुद्धा 52 जणांनी. त्यामुळे फारसा फरक दिसून आला नाही. तरी सुद्धा कोवॅक्सिन बाबत लोकांमध्ये आणि खास करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्येच असलेल्या संशयावर आम्ही जे हॉस्पिटलचे डीन रणजित माणकेश्वर यांच्याशी बोललो. तेव्हा ते काय म्हणाले ते बघा. लसीची भीती नसावी म्हणून मीच पहिले लस घेतली. जे मध्येच 250 जणांनी कोवॅक्सिनच्या ट्रायलमध्ये सहभाग घेतलेला आणि त्यांना कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीयेत. अर्थात कुणाला काही वैयक्तिक शंका असतील तर त्यावर मात्र मी भाष्य करू शकत नाही. याशिवाय शनिवारी जेव्हा आम्ही जे मध्ये गेलो होतो तेव्हा तिथल्या काही कर्मचाऱ्यांशी सुद्धा मी बोललो की त्यांचा नेमका आक्षेप काय हे आम्ही जाणून घेतलं. अर्थात नाव न घेण्याच्या अटीवर त्यांनी या प्रतिक्रिया दिल्या. एकानं म्हटलंय की फ्रंटलाईन वर्कर म्हणून आम्ही आमची जबाबदारी जाणतो, पण लसीबाबत आमच्या मनात थोडी साशंकता आहे. अनेक तज्ज्ञही सांगतायत की कोविशिल्ड हाच उत्तम पर्याय असू शकतो. दुसऱ्याने सांगितलं की लस कुठली घ्यायची याचा आम्हाला पर्याय द्यायला हवा होता. औरंगाबादमधील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजशीही आम्ही या समस्येबाबत विचारणा केली. कर्मचाऱ्यांना फोन करून तिकडे बोलवावं लागतंय असं तिथल्या डीननी सांगितलं. भारत बायोटेकचे जे वॅक्सिन आहे ते लोकांना भीती वाटते. नाही, आता असं आहे की अफवा आणि चर्चा खूप होतात आहेत सध्या. प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपवर हेच असतं. पण असा अनुभव घेतल्यानंतर असं काही वाटत नाही की कोवॅक्समध्ये काही वेगळं आहे आणि कोविशिल्ड काही वेगळं आहे. ऑल वॅक्सिन्स आर सेम आणि वॅक्सिन हे सेफ आहे, घेतलंच पाहिजे. कारण की आपल्याकडे दुसरा सध्या काहीच इलाज नाही आहे कोविडसाठी. आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही जेवढं सहकार्य कराल वॅक्सिनेशन ड्राईव्हला तेवढा आपला सगळ्यांचा फायदा. आता आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असलेला हा संभ्रम किंवा त्यांच्या शंका दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड दोन्ही पण लसी उत्तम आहेत, सुरक्षित आहेत. ज्यांनी कोवॅक्सिन घेतलेलं आहे एकही इन्सिडन्स सिव्हिअर किंवा माइनरसुद्धा नहीं है और त्यामुळे मला वाटतं की दोनों वैक्सीन सुरक्षित हैं. महाराष्ट्र के अगर आंकड़े देखें तो तकरीबन 52 से 54% वैक्सीनेशन हुआ है, जिसमें मुंबई में 43% हुआ है. क्या लोगों में अभी भी, यानी जो हेल्थ वर्कर्स हैं उन्हें अभी भी संभ्रम है, किस चीज़ का डर है जिसकी वजह से लोग नहीं आ रहे? ऐप का थोड़ा टेक्निकल एक स्लो डाउन होना ये भी एक वजह है और उसमें कुछ टेक्निकल प्रॉब्लम ज़रूर है. आज भी सेशंस ठीक से ओपन अप नहीं हो रहे और दूसरा रीज़न है कि उनके मन में थोड़ा संभ्रम ज़रूर है कि पहले कोई दूसरों ने लेना चाहिए फिर मैं देखता हूँ, उनका अनुभव देख के फिर मैं लूँगा. इस तरह की मनस्थिति में कुछ लोग होते हैं जो टर्न ऑफ नहीं होते. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सुद्धा सांगण्यात आले की फक्त 0.18% लोकांमध्येच लसीचे दुष्परिणाम जाणवत आहेत आणि त्यातील केवळ 0.002% लोकांनाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. हे जगातील सगळ्यात कमी प्रमाण आहे. Vaccine does not cause COVID-19. First point. Second point, vaccine prevents COVID-19. Very clear. Third point, vaccines prevent COVID-19 deaths. This is very important. So the time to take the vaccine is now, as we are poised in such a part of the pandemic as
Professor Paul has said, that we can break the chain of virus transmission, and everyone should be a wheel in breaking this transmission of the virus. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार असं दोन्हीकडून आश्वस्त करण्यात येत आहे की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी सुरक्षित आहेत, त्याचे दुष्परिणामीही अगदी नगण्य आहेत. जर आरोग्य कर्मचाऱ्यांनीच लस घेतली नाही तर बाकीचे कसा विश्वास ठेवणार आणि मुख्य म्हणजे कोरोनासारख्या महामारीशी दोन हात कसे करणार याचाही विचार करायला हवा.